रोल दादा काय नेमकं म्हणणार ते आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे. पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरीनंतर कोणी निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या संदर्भात कायदा अपुरा आहे. आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं. त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे. शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं SITची सुद्धा मागणी करतो आहोत की SIT नेमण्यात यावी. पण ही SIT सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्त्वाचं आहे. कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलं ना की तुमची याची कन्सिडर ते आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतंच. बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवण्यास सांगितलेलं नेमकं दोन्ही सिमिलर कशा आहेत? ते बदलापूरमधली सुद्धा कस्टोडियल डेथ आहे. पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारं MNS क्युरिया म्हणजे ते आईवडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे. कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत कोर्ट चालवतं आहे. त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे. ती कमतरता मला वाटतं ह्या पिटिशनमार्फत आम्ही असणारा दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे. हो, माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असारा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाईन्स ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील. तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू. तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये सर? यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणारा स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो. दादा कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरीने विचार करणं गरजेचं आहे. बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत. ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 876 केसेस झालेले आहेत. पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे. याचं कारण की पुढे काय करायचं हेच नाही आहे. तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतं आहे. तुम्ही प्रतिवादीच या ठिकाणी आरोपी आहे असं कोर्टासमोर? हो, कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे. किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे तेव्हा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही. तेव्हा याला असणारं एक मस्टरी असणं गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू. माझी असणारा देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेथची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेथचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे होता. हो, याचं कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला. ही मोठी चूक आहे सरकारची नाही. मला वाटतं मॅजिस्ट्रेट जे गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची आहे हे सांगताच येत नाही. त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे त्यांनी चीफ सेक्रेटरीकडे पाठवला. तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे. तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे किंवा
सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे, म्हणजे त्याला डायरेक्शन्स येतील. मग हे डायरेक्शन तुमच्या केस